एकीकडे ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ उडाली आहे। त्याचवेळी ठाकरेंचे आमदार अंबादास दानवेंनी चक्क जिल्हा बँक निवडणुकीत भाजप आणि महायुतीसोबतच हातमिळवणी केली। महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोन पॅनल असताना दानवे मवियाऐवजी महायुती पॅनलमध्ये सहभागी झाले। 12 जागांसाठी निवडणूक होतीये। बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न फसल्यानंतर महायुती आणि मवियाचं पॅनल आमने सामने आहे। त्यामुळे अंबादास दानवेंच्या भूमिकेमुळे आता आश्चर्य व्यक्त होते। हे पहा, निवडणुका काही पक्ष म्हणून सहकारातल्या निवडणुका पक्ष म्हणून लढविल्या जात नाही। सहकारामध्ये कोणताही पक्ष नसतो, सहकार महत्त्वाचा असतो। जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे, शेतकऱ्यांसाठी त्या बँकेमध्ये राहावं लागतं, पक्षाचं नसतं पॅनल, हे सहकाराचं। आता त्याच्यात निशाणी आमची कप बशी, कोणत्या पक्षाची चिन्ह सांगा? समोरच्याची निशाणी छत्री, कोणत्या पक्षाची सांगा? त्याच्यामुळे याला काही अर्थ नाही। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे काय म्हणतात याबद्दल तेही बघूया। साध्या संचालक पदाच्यासाठी जर महाविकास आघाडीचा गळा घालला असेल निश्चित वाईट आहे आणि त्याचं कुठल्याही चुकीचं समर्थन करायला माझ्यासारखा माणूस तरी नाही करू शकत आणि त्या संबंधाने मला वाटते पक्षप्रमुखांनी भूमिका निश्चितपणे घेतील। मला वाटते या महाविकास आघाडीमध्ये आमदार कल्याण काळेजी आहे आणि आमदार कल्याण काळेजी यांनी बहुतेक सकाळी पक्षप्रमुखांकडे त्यांची या संबंधाने असणारी नाराजी मांडली आहे। आता बातमी आहे राज्याला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर अत्याचार कांडासंदर्भातली। 1 मे 2026 ला 65 वर्षीय नराधमाने 3.5 वर्ष